नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एस्पायरन्स विजन अकॅडमी नाशिकमध्ये. IBPS पीओ नोटिफिकेशन नुकतीच जाहीर झालेली आहे. यावर्षी IBPSने 5,200 पेक्षा अधिक व्हॅकन्सी जाहीर केलेल्या आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरू होणार, क्लोजिंग डेट कधी असणार आहे, त्यानंतर प्रिलिम्स एक्झाम कोणत्या महिन्यात असेल, मेन्स कधी असणार आहे, त्याचबरोबर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा कधी कोणत्या महिन्यामध्ये असणार आहे, या सर्वांचा आढावा आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आजचं सेशन डिस्कस करूया, सुरुवात करूया. IBPS पीओ ची ऍप्लिकेशनची डेट आहे ती 1/7/2025 आणि क्लोजिंग डेट असणार आहे 21/7/2025. 21 दिवसाचा वेळ तुम्हाला IBPS ने दिलेला आहे. त्याचबरोबर IBPS जी पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज आणि इंटिमेशनचे चार्जेस यांची जी तारीख असेल ऑनलाईन, ती सुद्धा सेम असेल 1/7/25, 21/7/25. कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे प्रिलिम्स एक्झाम कधी होईल, तर ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स म्हणजे तुमचे जे कॉल लेटर्स असतील प्रिलिम्स एक्झामचे, ते देखील तुमचे ऑगस्ट महिन्यामध्येच येणार. ज्या महिन्यात तुमची एक्झाम असेल त्याच महिन्यात तुमचे कॉल लेटर देखील येणार आहेत. त्यानंतर ऑनलाईन एक्झामची जी तुमची तारीख असेल, म्हणजे ती तारीख अजून IBPS ने डिक्लेअर केलेली नाहीये. त्यानंतर रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्रीचा जो रिझल्ट लागेल तुमचा सप्टेंबर महिन्यामध्ये लागणार. डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. ऑनलाईन एक्झामचे जे तुम्हाला कॉल लेटर असतील, ते तुमचे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येणार आहेत. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम जी असेल तुमची मेन्सची एक्झाम तुमची होणार ती ऑक्टोबर महिन्यामध्ये. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मेन्स एक्झामचा रिझल्ट तुमचा लागेल नोव्हेंबर महिन्यात आणि तुमची पर्सनॅलिटी टेस्ट जी असेल ती नोव्हेंबर-डिसेंबर 2025. म्हणजे कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू तुमचे कधी असणार आहे? डिसेंबर 25, जानेवारी 25, जानेवारी 26 या वर्षी, म्हणजे या महिन्यात तुमचा जो असेल तो इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाणार. तसेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी असेल तुमची, म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत होऊन जाणार. म्हणजे 5-6 महिन्यात तुमची पूर्ण प्रोसेस होऊन जाते मित्र. त्यामुळे लवकरात लवकर फटाफट अभ्यासाला लागा, स्टडी स्टार्ट करा जोरात आणि या एक्झामचा फटाफट जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरायला मात्र मागे पुढे बघायचं आणि फॉर्म भरून टाकायचा एक्झामचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघणार आहोत, की याचा जो सिलेबस आहे, IBPSने जो काही सिलेबसमध्ये बदल केलेला आहे. येस, IBPSने यावर्षी मोठा बदल केलेला आहे. प्रीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि मेन्स एक्झाममध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. सो प्रीमध्ये काय चेंज झालेलं आहे, तर प्रीमध्ये जर तुम्ही बघितलं 100 नंबर ऑफ क्वेशन जे आहेत ते 100च असतील. आणि तुम्हाला जे मॅक्सिमम मार्क्स ते किती असणार आहे, ते पण 100च आहे. पण विषयांमध्ये तुम्हाला जो मार्कांमध्ये जो तुम्हाला चेंज दिसेल, तो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग यामध्ये मोठा फरक त्यांनी केलेला आहे. सो जे इंग्लिशचं वेटेज आहे 30 क्वेश्चन 30 मार्क्स. जे अगोदर होतं तसं त्यांनी ठेवलेलं आहे. मॅथ्सच्या वेटेजमध्ये त्यांनी फरक केलेला आहे इथे. याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला दिसेल. तो म्हणजे मॅथ्सचं जे वेटेज आहे ते 35 क्वेश्चन असतील आणि याला मार्क्स असणार ते 30. रिझनिंगमध्ये 35 क्वेश्चन मार्क असणारे 40. टाईम जो अलॉटमेंट आहे तो मात्र सगळ्यांचा सेम असेल. जसं मागच्या वर्षी होतं त्यावेळेस. जसं तुमचा 20 मिनिटं रिझनिंगसाठी, 20 मिनिटं तुमचे इंग्लिशसाठी, 20 मिनिटं तुमच्या मॅथ्ससाठी. प्रत्येक सेक्शन वाईज टाईम तुमचा सेम असणार आहे. यानंतर जो बदल आहे रिझनिंगमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, तर 35 क्वेशन मागच्या वर्षी पण क्वेशन 35 होते. पण त्यांनी मार्क जे होते ते पण 35 केलेले होते. यावर्षी 35 क्वेशन्स असणार आहेत आणि 40 मार्क्स तुमचे असणार. म्हणजे 5 मार्क्स त्यांनी वाढवलेले आहेत. तसंच मॅथ्समध्ये 35 क्वेशन तुमचे असणार आणि 35 क्वेशन तुम्हाला त्यांनी मॅथ्सचे 5 मार्क्स कमी केलेले. म्हणजे मॅथ्स असणार आहे 30 मार्कांसाठी. सो यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर मॅथ्सचे 5 मार्क्स कमी केले, रिझनिंगचे 5 मार्क्स त्यांनी वाढवलेले आहेत. त्यानंतर मेन्समध्ये काय बदल करण्यात आलेला आहे? तर जो मेन्समध्ये बदल आहे तो तुम्हाला दिसेल याच्यामध्ये रिझनिंगमध्ये. रिझनिंगचे नंबर ऑफ क्वेशन जे आहेत ते किती 40 आहेत आणि मार्क्स याला किती 60 असणार आहेत. जो वेळ तुमचा असणार तो 50 मिनिटाचा टाईम असणार आहे. त्यानंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस किंवा तुमचं जे म्हणजे जे काही जनरल अवेअरनेस असेल तुमचं ते 35 क्वेशन असतील नंबर ऑफ आणि 50 मार्क असणार आहे त्याला. याला तुम्हाला 25 मिनिट्सचा टाईम दिला गेलेला आहे. इंग्लिश जे आहे इंग्लिशला 35 क्वेशन 40 मार्क्स असणारे, वेळ तुमचा 40 मिनिटाचा असेल. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे मॅथेमॅटिक्स हे तुमचं असणार आहे 35 क्वेशन्स आणि याला 50 मार्क्स असतील. याला पण 45 मिनिटाचा वेळ असेल. टोटल